आई, ए आई, अगं कसली भाजी बनवलीस ग ही? इशिता, बस खाली बस. का बरं चालली होतीस? माझं पोट भरलं बाबा, मला नाही खायचं अजून. पोट भरलं? ताटात तर अन्न शिल्लक आहे तुझ्या अजून. हो, ही आईने केलेली भाजी ना बिलकुल नाही आवडली मला. मी चालले होते डस्टबिन मध्ये टाकायला. डस्टबिन मध्ये टाकायला? तुला माहिती आहे का, जगात असे कित्येक लोक आहेत की ज्यांना आज संध्याकाळचं जेवण मिळेल की नाही मिळेल याची देखील माहिती नसते, आणि तू एवढं सगळं जेवण डस्टबिन मध्ये टाकायला निघालीस. हे तत्वज्ञान तुम्ही मला सांगतात बाबा, आणि तुम्ही काय करतात? आता हा घास बाजूला उचलून ठेवला, ही अन्नाची नासाडी नाहीये का? आणि दररोज दारात येणाऱ्या कुत्र्यांना तुम्ही दररोज भाकर देतात, ते नाही का अन्नाची नासाडी झाली? बाळा, ही अन्नाची नासाडी नाही, हे त्या ईश्वराप्रती कृतज्ञतेचा भाव आहे, ज्याने आपल्याला पोटभर अन्न दिलं, खाण्यायोग्य अन्न दिलं आणि ते खाण्यासाठी आपल्याला सक्षम ठेवलं. हा कृतज्ञतेचा घास आहे. आणि हा घास तुझी आई फेकून नाही देत, ती तोच छतावर ठेवते, जिथे चिमण्या, कावळे यांसारखे पक्षी त्याला खातात. उपाशी प्रत्येकाला अन्न देणं हे ज्याच्याकडे अन्न आहे ना, त्याचं कर्तव्य आहे, मग तो उपाशी कुत्रा असो किंवा माणूस. बरं मला सांग, भेंडी काय भाव आहे? नाही माहित बाबा, बाजार तर आई सांगते ना. मग असंच असते, आपल्याला ज्याची किंमत माहित नसते ना, त्याचं मोलही कळत नाही. ज्या दिवशी तू स्वतः कमवायला लागशील ना, त्या दिवशी तुला प्रत्येक घासाची किंमत समजेल. सॉरी बाबा. ती सॉरी नको मला, आधी सगळं जेवण संपव.